जे काही असे दिसत ते असे तो खात, फक्त तोंड जयाने पोळत तेच सोडी. जसे सोने त्या उंदरास काय शुद्धनी हिणकस, तसे चांगल्या वाईट फरकास जाणेची ना. जिवंत का मेलेले जनावर, जसा माशीस नाही विचार, तसाच याचा व्यवहार तत्वहीन. अन्न जे पडलेलं दिसलं ते वाढलेलं की ओकलेल, हा विचार नसे बिलकुल कावळ्या जैसा. तैसे वाईट सोडूनी द्यावे नि फक्त चांगले घ्यावे, हे तामसाच्या स्वभावे नाहीच काही. जे पडे त्याच्या नजरेस धावे तो ते भोगण्यास, जिव्हा शिष्णाचा हव्यास सदैव मनी. न जाणता चांगले वाईट सदैव भोगण्याचीच खटपट, काय बरे काय वाईट उमजेची ना. इंद्रियास जे आवडणे सदैव त्यावर तुटून पडणे, एवढेच कर्म जाणे बुद्धी त्याची. अखिल त्या स्त्री जातीस माने भोग्य वस्तू खास, भोगाचाच हव्यास मनी त्याच्या. जो भोगा उपयोगी पडला तेवढाच सोयरा त्याला, नीतीचा विसर पडला म्हणून अंतरी. सर्व जगनाशवान सर्व बा मृत्यूचेच धन, म्हणून जिवंतपणी घ्या भोगून मत त्याचे. ऐसे विश्व सकळ भोगची मानिले केवळ, भोगाचीच तळमळ मनी त्याच्या. आकाशातून पडणाऱ्या नीरा जैसा सागरची एक धारा, त्यांचा कर्माचा पसारा पोटासाठी. पाप पुण्य न मानती स्वर्ग नरक न जाणती, पापाच्याच त्या रीती जगणे त्यांचे. मी मानती देहाला मी पाषाण ईश्वर मूर्तीला, महत्व देती भोगाला सदैव अर्जुना. म्हणे येता ते मरण भोगावया उरे कोण, भोगण्यासाठीच जगण वृत्ती त्यांची. देवते विकून जर मिळे भोग भोगण, मग टाकती देवही विकून बिनधास्तपणे. म्हणती गावीचे देवळेश्वर नियामक असती खरोखर, तर देशीचे डोंगर नियंते खरे. देव जरी तयाने मानणे तया तो पाषाणच म्हणे, देहासीच आत्मा माने बुद्धी त्याची. पाप आणि पुण्ये काहीच तो न माने, जसा अग्नी न जाणे भक्षा भक्ष. जे डोळ्यास बा दिसते नि इंद्रियास गोड वाटते, तेवढेच सत्य असते मानणे त्याचे. जशी वाढ धुराच्या वेलीची कामाची न धामाची, तैसीच गत ज्ञानाची यांच्या अर्जुना. कोरडे असो की वाळलेले झाड भेंडीचे वाया गेले, जागीच जे मोडले वजन देता
उसाचे ते तुरे आणि नपुसकाचे नखरे, वायाच जे सारे साबरी जैसे, बालकाचे ते मन का चोरा घरचे धन, जैसे शेळीचे ते स्तन व्यर्थ अर्जुना, तैसे वायाच जे ज्ञान अज्ञानाची जी खाण, तयासीच बा तामस ज्ञान नाव अर्जुना, तया ज्ञान ते म्हणणे ते ऐशा भावा कारणे, आंधळ्यास डोळासणे व्यर्थ जैसे, का बधिराचे नीट कान मद्याला म्हणती पान, तैसे नाव ज्ञान तामसाया, हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान न समजावे कल्याणाचे अर्जुना, ऐसे तिन्ही गुणांचे लक्षण दिले तुझला समजावून, या तिन्ही ना जाणणं अनिवार्य की, ऐशाच त्या रीतीनं कर्माचेही प्रकार तीन, तयांचे ते वर्णन ऐकावे आता, उताराच्या त्या दिशेने पाण्याचे जसे वाहणे, तैसेच कर्माचे घडणे तीन प्रकारे, ज्ञानाच्या तीन प्रकारा कारण कर्माचेही प्रकार तीन, प्रथम सात्विकाचे लक्षण ऐकावे अर्जुना, आपल्याच त्या कर्मा कारण फलाचे जे प्रकटन, ते घ्यावे स्वीकारून पतिव्रते जैसे, आपल्या स्वधर्माप्रमाणे आपुले नित्य कर्म करणे, पण कर्मी निष्काम राहणे सूत्र आहे, नित्य कर्म भले आणि नैमित्तिकही जोडले, ते सोनियाला भले सुगंध जैसे, जीव प्राणा अतीते बाळती सांभाळते, पण कधी का उबगते अर्जुना माय, तैसे निष्काम ते राहून स्वाभाविक कर्म करून, ब्रह्ममयता अनुभवण ज्ञान आहे, त्या सत्क्रिये कारण जरी अर्जुना गेला प्राण, तरी माघारी न फिरण ध्यान आहे, मनाविरुद्ध ते घडता द्वेष न यावा चित्ता, निमनाप्रमाणे घडता न व्हावा हर्ष, अशी युक्ती धरून अर्जुनाचे कर्म करण, तेच कर्म सात्विक म्हणून प्रसिद्ध जगती, राजस कर्माचे लक्षण ऐकवा लक्ष देऊन, मनी समता नि अवधान असावे सदैव, माता पित्यास लाथाडून जगास आदर देण, ते मूर्खपणाच वागण अर्जुना माझ्या, का तुळशीची या झाडा न देई जलाचा शिंतोडा, आणि द्राक्षवेलीच्या बुडा घाली दूध, नित्य नैमित्तिक कर्मेती राजसान आवडती, मुक्तीची ती मती नाही तेथे, स्वार्थी इच्छांच्या कारण त्याने सर्व काही करण, सोसून कोणतेही नुकसान करी इच्छा पूर्ती,
आवड दिढी व्याजाची, मग वाटप होते कर्जाची. दगदग का पेरणीची, वाटते कधी. हाती येता परीस, निघावे लोहाच्या खरेदीस. ऐसे तयाचे मानस, अति लोभी. ऐसा अडकून लोभात, करी कर्म तो सतत. आणि कधीच नसे थकत, मेला जरी. ऐसे इच्छांच्या कारण, तयाने सदैव कर्म करण. तयाच्या कर्मात उणेपण, नसेच कधी. आणि जे काही करतो, तयाची दवंडी सदैव पिटतो. सर्वत्र उदो उदो करतो, आपलीच अर्जुना. ऐसा तयाचा अहंकार, न मानी पिता वा गुरुवर. जसा मृत्यूचा वावर, न जुमाने औषधा. ऐसे स्वार्थाच्या कारण, फलाची इच्छा धरून. सदैव कष्ट करण, राजसी अर्जुना. जैसे कोल्हाट्याचे जीवन, सदैव कष्टच करण. आणि कष्टातच मरण, नशिबी त्यांच्या. एका कणासाठी उंदीर, अर्जुना उपसतो डोंगर. वा बेडूक ढवळे सागर, शेवाळासाठी. जसे त्या गारुड्याने, जिवंत साप खेळवणे. पण पोटापुरतेही मिळणे, कठीण त्याला. कणाची आस धरून, वाळविने पाताळी जाण. तैसे स्वर्ग सुखाच्या कल्पनेन, श्रमे सदैव. ऐसे सकाम कष्ट करण, तेच राजसाचे लक्षण. आता ऐकते चिन्ह तामसाचे, तयास म्हणती तामस कर्म. जे निंदेचे काळे धाम, निषेधात्मक ते कर्म. तामसी अर्जुना. दुष्ट बुद्धीच्या कारण, निषिद्ध कर्म करण. वाईटच फल निष्पन्न, तामसा पोटी. का कांजीती घुसळणे, अथवा राखोंडी फुंकणे. वा वाळू घाण्यात टाकणे, व्यर्थ जैसे. भूसवाऱ्यावर उडवणे, आकाशा बाण मारणे. वा वारा मुठीत पकडणे, व्यर्थ की. हे अवघेची जैसे, वांझ होऊन नाशे. जे करताही तैसे, वाया जाय. हा देहही असे मरत, धन तेही असे सरत. सर्वत्र दुःखच असे वसत, येथे अर्जुना. जसे काट्याच्या संगतीत, कमळ असे बा फाटत. तैसे दुःखच बा प्रकटत, तामसा संगे. जैसा पतंग स्वतः जळे, आणि नागवी जगाचे डोळे. तैसे कर्म ते काळे, तामसी अर्जुना. तैसे सर्वस्व वाया जावो, वर देहही कामा येवो. पण पुढिला करणे अपावो, उद्देश त्याचा. माशी स्वतःसीच गिळवी, आणि पुढिला वांती करावी. तैसे जे वाईटच प्रकटवी, ते तामस अर्जुना. करण्या कर्म वाईट, मागे पुढे नसे पाहात. आणि सदैव असे चिंतित, वाईट अर्जुना.
स्वतःच सामर्थ्य न पाहता, भविष्याचा विचार न करता, अविवेकाचा तो राबता सदैव तेथे. अविवेकाच्या त्या कारण मनी अभिमान धरून, वाईटच कर्म करण तामसी अर्जुना. स्वतःच जैसा जळूनी इतरा जाळे अग्नी, तैसे स्वतःचे वाईट करूनी छळे इतरा. न जाणता बहु थोडे, न पाहता मागे पुढे, वाजवी दुष्कर्माचे चौघडे सदैव अर्जुना. नसे योग्य अयोग्याचा विचार, तो नच जाणे आप पर, ऐसा कुबुद्धीचा वावर तयाचे ठाई. ऐसे कर्म प्रकार तीन आणि तयांची लक्षण, ऐकलीस तू विस्तारून अर्जुना माझ्या. ऐसे त्रिविधपणे कर्म घडता, बने त्रिविधच तो करता, त्या जीवाची त्रिविधता ऐकावी आता. जसे त्या चार आश्रमात एकच पुरुष असे वावरत, तैसा करता असे दिसत त्रिविधपणे. त्या कर्माच्या कारण कर्त्याच त्रिविधते भासण, होऊन तू सावधान ऐकावे आता. जैसे मलयगिरीच्या चंदनान फल इच्छा ती सोडून, सरळ सोटपणे वाढण, तैसे अर्जुना. जस ते सार्थक होण फल न करता धारण, अर्जुना त्या नागवेलीन तैसेच की. नागवेलीच फळ न लागणे, ती का विफलता असणे, नागवेलीस पान येणे तेच फळ की. कर्म आदरे करे खूपसे, परिकर्ते पण मनी नसे, ते वर्षा काळीचे जैसे ढग अर्जुना. तैसे आत्मतत्वा कारण सदैव कर्मरत ते राहण, निफळ करणे ते अर्पण परमात्म्या लागी. योग्य मुहूर्त पाहून स्थल शुद्धी ती करून, शास्त्रानुसार ते वर्तन तयांचे अर्जुना. वृत्ती एकाग्र करून फलेच्छाती सोडून, यमनियम पाळण धर्म त्यांचा. ऐसे जिंकण्या ते मन धैर्य मनी धरून, सदैव कर्म करत राहण स्वभाव त्यांचा. आत्म्याच्या आवडी कारण भूक तहान विसरून, मन इच्छेस उल्लंघन आवडे तया. निद्रा ती न घेता, तमा भुकेची न बाळगता, सदैव सावधान राहता आत्मप्राप्ती. जैसे ते अर्जुना सोने, जितके जितके तापवणे, तितके अधिक शुद्ध होणे तैसे अर्जुना. पतीच्या अतिप्रेमा कारण जस त्या सतीन, सहज चितेत जळण तैसे अर्जुना. तैसे आत्मतत्वाच्या ओढी कारण सर्व दुःख ते झेलून, देह मना जाई ओलांडून सहज तो. विषयांची गोडी तुटे, तैसी देह बुद्धी आटे,
मग अधिकच आनंद वाटे अंतरी त्याच्या. ऐसेच दैव कर्म करी आणि कोणे एके अवसरी, ते कर्म थांबले तरी नाही खंत. जस त्या उतारावरून गाड्याने गडगडत मोडण, परिखंतन वाटण तया कधी. आणि कर्म जे केले ते सिद्धीस जरी गेले, तरी गर्विष्ठ न जाहले मन कधी. या खुणा कर्म करता दिसती जेथे पांडुसुता, तोच सात्विक तत्वता करता म्हणजे. आता राजसाची लक्षण घे अर्जुना तू ऐकून, असंख्य अभिलाषासन मनी त्याच्या. जसा उकिरड्याच्या ठिकाणी सर्व कचरा येतो धावूनी, का त्या स्मशानी भूते जैसी. तैसे करतेपणा कारण तो सर्व अभिलाषांची खाण, आणि कर्मीच रहाटण नशीब त्याचे. फले इच्छांच्या कारण तो सर्व अभिलाषांची खाण, आणि कर्मातच रमण आवडे तया. कीर्ती आणि धन तयाचा जीव की प्राण, जीव टाके तो ओवाळून धनासाठी. जसा बातो कृपण धन तया जीव की प्राण, जसा बगळा बसे टपून माशासाठी. जस आंबट त्या बोरीन सर्वांचं तोंड आंबट करण, तैसे सर्वा दुःख देण स्वभाव त्याचा. तैसे मनवाच्या काये सर्वांनाच दुखवीत जाये, स्वार्था पायी न पाहे जीवाचे हित. स्वार्थाच्या त्या कारण अक्षम्य कर्म करण, चांगल वाईट न पाहण घडे तेथे. धोत्र्याच्या त्या फळाते आत विष बाहेर काटे, तैसे कर्म ते खोटे तयाचे अर्जुना. आणि कर्म सिद्ध होता वाढे याची अहंता, पुढे कुकर्माची कथा घडे तेथे. अथवा जे कर्म केले ते जर फलहीन झाले, मग स्वतःसीच धिक्कारले तयाने अर्जुना. ऐशा कर्माची लक्षण जयाच्या ठिकाणी प्रकटण, तोच अर्जुना जाण राजसी करता. आता कुकर्माचा आगर करू तयाचा विचार, पाहूया तो सविस्तर तामसी करता. मी लागल्यास कैसे पुढिलांचे अंग जळत असे, हे न जाणी जैसे अग्नी अर्जुना. मज कारणे जखम होते हे शस्त्रा नसे ठाऊक ते, विष का कधी जाणते विषपण आपुले. तैसे आपल्या त्या कारणे दुसऱ्याचा घात होणे, परितामसी न जाणे ते कधी. कुकर्म ते करता नाही जराही चिंता, जसे वादळाची चेष्टा न जाणे वादळ. आपल्या त्या कुकर्मास न जाणे तो तामस, वाढवणे त्या अधर्मास
स्वभाव त्याचा. जैसे गोचीड तो जाणे केवळ बैलाचे रक्त पिणे, तैसे केवळ इंद्रियांचे भोगणे ठाऊक तया. जैसे लहान मूल ते केव्हाही हसते वा रडते, तैसे याचे वागणे ते लहरी अर्जुना. मायेच्या अधीन होऊन योग्य अयोग्य न जाणण, जसा केवळ कचराचा सण उकिरड्या ठाई. गर्वाच्या त्या कारण ईश्वरा तुच्छ लेखून, कुकर्मी ते रमण आवडे त्याला. त्याचे मन विषयाची खाण, आवडे विषय ते भोगण. आणि वेश्येच्या समान वर्तणूक त्याची. त्याच्या देहाच्या आत केवळ कपटाचाच थाट, सर्वांना फसविण्याचा घाट मनी त्याच्या. कुकर्माचा जो प्रादुर्भाव, लुटारू तो भिल्लांचे गाव. कोणी कधी न लागाव तयाच्या नादा. जेव्हा कोणाचं भलं होत, वाईट याला भाव वाटत. जसे पडता मीठ दुधात, नासते दूध. थंड पदार्थाची जात जर घातली अग्नीत, ती जळे धडधडीत होऊनी अग्नी. सुग्रास पदार्थांच्या जाती, जेव्हा पोटात त्या जाती मळची होऊन राहते, तैशा अर्जुना. तसे होता कोणाच बर, याचे मनी जागे मत्सर. जस कुत्र ते बावर भुंके सदा. अवघी अवगुणाची खाण, अमृत ही जाई विष होऊन. जस दुधास विष होण सापापोटी. जेव्हा येतो तो क्षण, जयातयाचे बा कल्याण. तेव्हा दुर्दैव ते जागण नशीब याचे. जेव्हा याला आपोआप अर्जुना येते पहा झोप, मागील कर्माचे ते पाप आडवे येई. जसे फळांच्या हंगामात कावळ्याचं तोंड अर्जुना येत, दिवसा आंधळ ते होत घुबड जैस. येता कल्याणाची वेळ खास, यास भरतसे तो आळस. पण कुकर्म करण्यास उत्साही सदा. जसे सागराच्या पोटी ती समुद्राग्नीची गोठी, तशी मत्सराचीच दाटी अंतरियांच्या. जसा तो विस्तवात धूरच असे बा वसत, सदैव जशी अपानात दुर्गंधी अर्जुना. जरी झाला तो कल्पांत, यांच्या इच्छा नसती संपत. पुन्हा व्यापार असे आरंभत, कल्पांती तो. चांगलेपणाचे नाटक करणे, पण अंतरी वाईट असणे. तयासीच मी तामसी म्हणे अर्जुना माझ्या. एवं कर्म करता ज्ञान, या तिहींचे ते लक्षण. दिले तुला समजावून अर्जुना मी. आता अविद्येच्या गावी जी मोह अति वाढवी,
लेऊनी संदेहाची आघवी लेणी अर्जुना, जिच्या कारणे अहमचा भ्रम, ऐसी बुद्धी जी मनोरम, त्या बुद्धीचेही काम त्रिधा असे, नाही जयात त्रिगुण, ऐसा जगी आहे कोण, सर्वत्र त्रिगुणांचीच खाण भरली दिसे, जयाच्या त्या पोटात अग्नी नसे बसत, अस काला कोण असत कोठे अर्जुना, ऐसे या त्रिगुणांनी झाली असे बुद्धीची बांधणी, धृतीची ही ती वाटणी तैसीच की, एक एक करून करेन त्यांचे वर्णन, तयांची भिन्न लक्षण ऐकशील आता, बुद्धी धृती दोघीतून प्रथम ऐक बुद्धीचे लक्षण, करतो पहा स्पष्टीकरण बुद्धीचे आता, उत्तम मध्यम निकृष्ट ऐसा बुद्धीचा हा थाट, जन्म मरणाची ती लाट बुद्धी कारणे, करणीय काम्य निषिद्ध ते हे तीन मार्ग प्रसिद्ध, येथे बुद्धीचेच युद्ध बुद्धीशी अर्जुना, जे शरीरासोबत जन्मले नि आपोआप नशिबी आले, ते एकची थे भले नित्य कर्म, प्राप्त होण्या आत्मज्ञान सदैव असणे सावधान, अवधानी अर्जुना कर्मबंधन तुटे येथे, अवधान ठेवता कर्मात जन्म भय असे सांडत, होतसे मोक्ष तो प्राप्त कर्मीच अर्जुना, ऐसे करीतो भला संसार भये जो सांडिला, कर्माद्वारेच वा पोहचला मोक्षा ठाई, तेथे जी बुद्धी ऐसा बळेच बांधते भरोसा, मग मोक्ष तो आपैसा प्रकटे तेथे, जयाना निवृत्तीची भीती ते प्रवृत्ती मार्ग चोखाळती, आणि कर्मे ती करती नित्य म्हणून, ऐसे करीतो भला संसार भये जो सांडिला, कर्माद्वारेच बापू हचला मोक्षा ठाई, तेथे जी बुद्धी ऐसा बळेच बांधते भरोसा, मग मोक्ष तो आपैसा प्रकटे तेथे, जयाना निवृत्तीची भीती ते प्रवृत्ती मार्ग चोखाळती, आणि कर्मे ती करते नित्य म्हणूनी, तान्हेल्याने पाणी पिणे पुरात पडल्यास पोहणे, विहिरीत जशी किरणे दावती मार्ग, औषधनी पथ्य लाभले तर रोग्याचा जातसे ज्वर, जैसा पाणी बा आधार माशा ठाई, तैसे तयाच्या जीविता सुचेना काही अन्यथा, मग कर्मी ये वर्तता जोडे मोक्ष, कशाच्या कारणे कल्याण आणि कशा कारणे अकल्याण, याचे अंतरी असे ज्ञान तयाला अर्जुना, ज्या कर्माच्या कारणे अकल्याण
तयाचे भय तया वाटण, म्हणून दुष्कर्म करण नावडे तया. ऐसे त्या दुष्कृत्यापासून प्रवृत्तीस दूर करून, करतसे जी कल्याण जीवाचे अर्जुना. जसे आगीस ते टाळणे, डोही उडी न घालणे, तप्त लोहन धरणे हाती जेवी. नागास हात न लावणे, वाघाच्या जवळ न जाणे, तैसे दुष्कृत्य तो जाणे अकल्याणकारी. अकरणीय कर्म पाहून भीती ती वाटण, म्हणून दुष्कृत्य न करण तियेने कधी. खाता विषयुक्त अन्न मग निश्चित ते मरण, तैसे उपजते बंधन दुष्कृत्या कारणे. ऐसे बंध भया कारण ती टाळे दुष्कृत्य करण, मग निवृत्ती मार्ग चोखाळून मुक्त होई. ऐसे चांगले वाईट जाणून निवृत्ती मार्ग निवडून, ती करतसे कल्याण जीवाचे अर्जुना. ऐसी सुंदर बुद्धी जी दुष्कृत्यापासून शुद्धी, तिलाच सात्विक बुद्धी म्हणती अर्जुना. अर्जुना जी राजसी म्हणून बुद्धी प्रसिद्ध जाण, तियेची ती लक्षण सांगतो आता. असे का कधी बघण्यास निरक्षीर न्यायाचा अभ्यास, न समजे रात्र दिवस आंधळ्या जैसे. जसे त्या भ्रमराने फुलातील मकरंद चाखणे, पण लाकूड ही ते कोरणे आवडे भ्रमरा. तैसे उचित आणि अनुचित काहीच तया नसे समजत, काहीही असे करत बुद्धी त्याची. डोळ्यांनी न पारखता मोती ते विकत घेता, जशी फसण्याचीच कथा घडते अर्जुना. दुष्कर्म ते करता अकल्याणच होते पार्था, मग दुःखाचाच राबता तयाच्या मनी. ऐसे बाना समजे कारण चांगले वाईट न जाणून, काहीही कर्म करण राजसी अर्जुना. जसे गर्दीचे ठिकाण चोरासी न आवडण, आणि दिवस तो टाळण चोराने जैसे. जैसे कमन शिवाच्या दैवात धनबानसे असत, तैसे कधीच नसे स्मरत आत्मतत्व तया. तैसे अध्यात्माची बात तया व्यर्थच असे वाटत, खऱ्यासी समजे खोट बुद्धी त्याची. जे असे बायोग्य तया वाटे ते अयोग्य, केवळ विषय ते भोग्य वाटती तया. सर्व शास्त्रातील ज्ञान तया वाटते अज्ञान, निषिद्ध ते करण आवडे तया. मग कोणासही न पुसता जाणावी तामसी ती पांडुसुता. योग्य अयोग्याची कथा नाही तेथे, एवं बुद्धीचे ते भेद केले तुझला मी विशद. समजावला बास्वबोध अर्जुना तुला,
आता बुद्धीच्या नंतर सांगतो धृती सविस्तर. हो अर्जुना तयार ऐकावया. धृतीचे प्रकार 3 सांगेल तुझ समजावून. तयांची ती लक्षण ऐकावी आता. जसा उगवता दिनकर दूर होतो तो अंधार. वारा जाज्ञे कारण अव्यवहार थांबतो जेवी. जसा वारा सुटता जोरात ढग नाहीसे होतात. आणि थांबतो गडगडाट तैसे अर्जुना. जसे पाहता त्या अगस्तीस कापरे भरे त्या सागरास. आणि चंद्रोदयाच्या समयास मिटती कमळे. हत्तीने एकदा पाय उचलला मग खाली नाहीच ठेवला. मग जरी समोर आला सिंह अर्जुना. तैसा अनुपम जो धीर तयाने व्यापता इतर. मन इंद्रियांचे ते व्यापार थांबून जाती. ऐशा इंद्रिय विषयांच्या गाठी आपैशा सुटती किरीटी. जेधवा अवधानाची दिठी प्राप्त होई. त्या अवधानाच्या कारण जसे थांबले वाटे श्वसन. तेच सुषुम्नेत प्रवेशण आहे अर्जुना. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडूनी मन उघडे. बुद्धी मागील बाजूकडे बैसे उगी. ऐसे त्या धृती कारणे मावळती मन प्राण करणे. थांबती स्वचेष्टांची संभाषणे तयांची अर्जुना. ऐसे मन इंद्रिय प्राणा निष्प्रभ करून अर्जुना. जैतरे जैतची घोषणा होतसे तेथे. ऐसी बलवान जी अथक आत्मतत्व फलदायक. ती धृती सात्विक समजावी अर्जुना. ज्या धृतीच्या कारणे आत्मज्ञानाचे प्रकटणे. तिलाच मी सात्विक म्हणे अर्जुना माझ्या. आता राजस धृतीचे वर्णन अर्जुना मी करीन. लक्ष ते देऊन ऐकावे तू. जीव शरीर होऊन स्वर्ग संसार भोगण. धर्म अर्थ कामात अडकण ती धृती राजसी. मनोरथाच्या त्या सागरी धर्मार्थ कामाचे व्यापारी. ती राजसी धृतीची वारी समजावी अर्जुना. सोबती जे कर्म असणे अर्जुना ते चौपट होणे. ते राजसी धृतीच्याच कारणे घडे अर्जुना. अर्जुना त्या धृतीस समजावेस तू राजस. आता ऐक तू तामस तिसरी जी का. सर्वत्र का अधमपणे जयाचे गारूपा येणे. कोळसा जैसे काळेपणे प्रसिद्ध की. जे निकृष्ट आणि हीन त्या अर्जुना म्हणणे गुण. ते तर राक्षसा सज्जन म्हणणे तैसे. ग्रहात सिद्ध जो पापपणे तो प्रसिद्ध मंगळ नावाने. तैसे तमा गुण म्हणणे आहे अर्जुना. जया अंगी सर्व दोष
ऐसी अवगुणाची मूर्ती खास, तयासीच बा तामस म्हणते अर्जुना. तया अंगी अति आळस, जयाने पोसले पापास, म्हणून सदैव पात्र दुःखास अर्जुना तो. देहधनाच्या आवडी कारण, तयाने सदैव भयभीत असण, दगडास जसे कठीणपण न सोडे कधी. मन इंद्रियांचा तो व्याप, बांधे तया आपोआप, जैसे कृतघ्ना पाप ठेवले असे. सदैव असंतोष तयासी, असमाधानी तो अहर्निशी, म्हणूनी मैत्री तयासी विषादे केली. व्याधी धरे अपथ्यास, लसूण न सोडी गंधास, तैसा हा विषादास प्राप्त सदा. तारुण्य द्रव्य वासना, घालती मनी धिंगाणा, म्हणून तो माजोरीपणा तयाच्या अंगी. उष्णतान सोडी विस्तवास, सापन विसरी दुखास, भय जसे जीवास न सोडी कधी. जसे बात्या मृत्यूने शरीरा कधी न सोडणे, तैसे न सोडले मदाने तामसा कधी. वासना इच्छा विषाद, गहन आळस आणि मद, हे पाचही राहती अखंड तयाच्या अंतरी. ऐसे अवगुणाची खाण, ती धृती तामसी जाण, अस सांगितल देवान अर्जुना तेथे. दूषित पूर्व कर्मा कारण, घडे ऐसे ते आचरण, तैसे तामसी हे गुण पूर्वकर्मा कारणे. होता सूर्याचे उगवणे, घडे मार्ग तो आक्रमणे, पण आधी निश्चयाचे असणे असावे लागे. तैसी बुद्धी कर्मा ते प्रकटवी, कर्म इंद्रियांसी उपजवी, परी उपजावया असावी धीरता आधी. ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती, ही कर्माचीच निष्पत्ती निश्चित अर्जुना. येथे फळ एक जे उपजे, सुख जया ते म्हणजे, तेही त्रिविध जाणिजे कर्म वशे. तरी फळ रूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख, सांगतो आता चोख व्याख्या सुखाची. चोख सांगू जाता, ती तर शब्दाचीच सत्ता, तेथे सत्याची कथा हुंकून जाये. म्हणून प्रकटवून अवधान, घे अर्जुना तू ऐकून, केवळ अंतरीच्या ओढीन समजते सारे. ऐसे म्हणून देवान केलं त्रिविध सुखाचं वर्णन, तयाचेच ते विवेचन ऐकावे आता. सुखाचे प्रकार तीन ऐकावेत तू लक्ष देऊन, म्हटला तो भगवान तेथे अर्जुना. होता आत्मतत्वाची भेट, सुख जे प्राप्त होत, त्या सुखाची बात ऐकावी आता.
जशी औषधाची गोष्ट ते प्रमाणातच घ्यावं लागत, वाकथलाच रूप होत रसायना कारणी. मिठाचे पाणी होण्यास लागे चारदा शिंपडावे पाण्यास, तसा हा सारा अभ्यास आहे अर्जुना. ज्याला सुखाची आस त्याने करावा हा अभ्यास, होई जीव भावाचा नाश तयाने अर्जुना. ऐसे जे सुख तेही असे त्रिगुणात्मक, करून वेगळाले एक एक सांगतो आता. जैसे चंदन वृक्षाचे बुडा, असे सर्पाचा तो वेढा. बोराच्या त्या झाडा काटे जैसे, जसे जाण्या त्या स्वर्गात करावी लागे यज्ञाची यातायात. वा असे त्या बालपणात दुःख जैसे, जसे पेटवण्या त्या दिव्यास लागे सहावे त्या धुरास. वाघेणे पडे औषधास होण्या बरे, तैसे बा पांडव जाण्या सुखाच्या त्या गावा. मन इंद्रियांचा मेळावा ओलांडणे पडे, स्वर्ग संसारा कंटाळून इच्छा वासना त्यागून. होणे वैराग्य ते उत्पन्न सूत्र अर्जुना. ऐकता ते संत वचन प्रकटे अर्जुना अवधान. मग बुद्धीची वाट लागण घडे तेथे. राग द्वेष तो संपता प्रकटते मनी समता. मग मन इंद्रियांसी तादात्म्यता तुटून जाई. चक्रवाकांचा वियोग होणे, गायीचे वासरू दूर करणे. भिकाऱ्या ताटावरून उठवणे दुःखद जैसे. मातेचे ते बालक काळाने नेता एकाएक. वा माशाने सोडणे उदक दुःखद जैसे. तैसे सोडता विषयांचे घर दुःख होई अर्जुना थोर. तेथे युगांत तो घोर साहवा लागे. तैसे होण्या आत्मज्ञान जावे लागे अति दुःखातून. मगच आत्मतत्वाचे प्रकटन होई तेथे. वैराग्य रूपी विष जयाने गिळले निःशेष. तेथेच आत्मतत्व खास प्रकटते अर्जुना. जस त्या द्राक्षान आरंभी आंबट असन, पण गोडती लागण पक्व होता. ते वैराग्यदिक तैसे पिकलिया आत्म प्रकाशे. अर्जुना अविद्या नाशे वैराग्या कारण. गंगा भेटे सागरास, तैसे होता आत्मतत्वा समरस. स्वस्वरूप ते अनुभवास येते अर्जुना. ऐसे वैराग्याच्या कारणी ज्या आत्मसुखाचे प्रकटणे. तयासीच सात्विक म्हणे अर्जुना मी. आता राजस सुखाची कहाणी घे अर्जुना तू ऐकूनी. सांगतो ती विस्तारुनी आता तुझला.
विषयाणी इंद्रिया मेळ होता धनंजया. जे सुख येई उदया ते राजसी अर्जुना. अधिकारी येता गावात जसा उत्साह असे ओसांडत. वा विवाह तो धूमधडाक्यात काढुनी कर्ज. जशी गोड केळी साखर अनेक रोगांचे ते माहेर. विषयांचा हा प्रकार तैसाच अर्जुना. ठगांची ती मैत्री वा वेशे सोबतच्या रात्री. किसे कापूची ती कात्री तैसे अर्जुना. विषय इंद्रियांच्या संयोगान आभास सुखाचा होण. तो क्षणिक भ्रम जाण अर्जुना तू. विषय इंद्रिय सुटता अनुभवा येते दुःखता. विषादाचाच तो राबता तयाच्या मनी. आणि भोगले जे काही ते स्वप्नाप्रमाणे नाहीसे होई. मग तडपणीच राही नशिबी त्याच्या. ऐसे इहलोकी दुःख देऊन परलोकही विषारी होण. ते सुख अर्जुना जाण राजसी तू. लागता इंद्रियांचा लळा पिकतो अधर्माचा मळा. तैसे भोगाचा सोहळा अकल्याणकारी. ऐसे हे पातकांचे घर जेथे नरकाचाच वावर. मग दुःख ते अपार जन्मोजन्मी. विषासी नाम मधुर पण प्राणघातक फार. तैसे राजसी सुखाचा प्रकार आहे अर्जुना. ऐसे राजसी जे सुख अर्जुना तेच आहे दुःख. म्हणून न करावी जवळीक तयाशी कधी. आता तामसी सुखाचे वर्णन घे अर्जुना तू ऐकून. दे बाते अवधान बोलासी माझ्या. निषिद्धते प्याल्याने वा अखाद्यते खाल्ल्याने. प्राप्त जे वेश्यागमने ते तामसी अर्जुना. दुसऱ्यास ठार मारून परधनाचा अपहार करून. खोट्या स्तुतीन सुखावण तामसी अर्जुना. आळस जे वाढवते सदैव निद्रित ते ठेवते. आणि भ्रम उत्पन्न करते सत्याविषयी. ते गा सुख पार्था तामसी जाण सर्वथा. तामसी सुखाची वार्ता पाप आहे. ऐसे कर्म भेदा कारण फळही त्रिविध सण. तयाचे ते वर्णन ऐकलेस तू. कर्म करता कर्म फळ येथे त्रिपुटीच अर्जुना केवळ. जन्म मरणाचा हा घोळ त्रिपुटी कारणे. जैसे त्या तंतूपासून वस्त्राचे होते निर्माण. तैसे विश्वाचे प्रकटन त्रिगुणा कारणे. अर्जुना या त्रिगुणांच्या वीण नाहीच अस्तित्व जाण. त्रिगुणाचीच ती खाण अस्तित्व आहे. जस लोकरी वीण कांबळ माती शिवाय ते ढेकूळ. उष्णते वीण तो जाळ
आहे का कोठे. तैसे या त्रिगुणाविना नाहीच सृष्टीची रचना. या सत्यास बा अर्जुना जाणावे आधी. विश्व हे सकळ तीन गुणांचाच घोळ. बाबही निखळ आहे अर्जुना. ते मुख्य देव तीन आणि त्रैलोक्याच रहाटण. आणि प्रकटला तो चातुर्वर्ण त्रिगुणाकारणे. तोची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण. तयात तो ब्राह्मण मुख्य की. क्षत्रिय वैश्य हे जाण ब्राह्मणाच्याच बा समान. वेदोक्त विधिविधान अधिकार त्यांचा. चौथा शूद्र जो धनंजया वेद अधिकार नाही तया. जो आहे अवलंबून या वर्णत्रयी. जो वृत्तीचा जरी पतित पण इतर तिघांच्या संबंधित. म्हणून तोही वर्ण विभागात समाविष्ट झाला. जसे फुलांच्या त्या संगतीनं दोराही करावा लागे धारण. तैसे शूद्रासी स्वीकारण श्रुतीने अर्जुना. ऐसी गाही पार्था आहे चातुर्वर्ण व्यवस्था. त्यांच्या कर्म विभागणीची कथा ऐकावी आता. हे गुणवर्णचारी फिरती जन्म मृत्यूच्या भोवरी. क्वचितच अर्जुना ईश्वरी पैठा करती. ज्या गुणांच्याच कारण प्रकटले हे चार वर्ण. त्या गुणांनुसार कर्म करण नशिबी त्यांच्या. पूर्व संस्कारा कारण प्रकटती हे गुण. या गुणांप्रमाणे वागण अनिवार्य की. तयांच्या गुणानुसार घडती कर्माचे व्यवहार. म्हणून चातुर्वर्णाचा प्रकार प्रकटला येथे. वाटून सत्व रज समान केले क्षत्रिय आणि ब्राह्मण. तयांची कर्मे घडण तैसीच मग. रजात सात्विक मिसळता तो वैश्य लोकांचा राबता. रजात तमाची वार्ता ते शूद्र गा. ऐसा एकची असुनी प्राणी चातुर्वर्णात झाली विभागणी. गुणांचीच ही कहाणी आहे अर्जुना. आपल्याच गुणाप्रमाण अर्जुना येथे कर्मांचं प्रकटन. गुणकर्म अभिन्न असती अर्जुना. चारही वर्णांची लक्षण आता करतो मी वर्णन. लक्ष ते देऊन ऐकावे आता. कैसा असे तो ब्राह्मण काय तयाचे गुण. ते घ्यावे अर्जुना समजावून आता तू. सर्वेंद्रियाच्या त्या वृत्ती घेऊन या आपुल्या हाती. बुद्धी आत्मयासी एकांती मिळे जैसी. ऐसा बुद्धीचा उपक्रम तया नाम शम. सात्विक वृत्ती जी तमाम आहे अर्जुना. बाह्येंद्रिया नियमून शास्त्रविधी पाळून. टाळणे ते अधर्माचरण दम आहे. क्षमा मदत करण हा दमाचा तो गुण.
मग स्वधर्माचे आचरण घडे तेथे. सटवीच्या त्या राती खोली प्रकाशित ठेवती, तैसे ईश्वर स्मरण चित्ती तप आहे. तया नाम तप जे तिसऱ्या गुणाचे रूप, तेथे शौच ही निष्पाप अंतर्बाह्य. मन भाव शुद्धी भरले, सात्विक क्रिये अंगीकारिले, ऐसे आत बाहेर चांगले असणे जे का. तया नाम शौच पार्था आहे कर्म गुण जो चौथा. पृथ्वी प्रमाणे बा सर्वथा सहनशील जो. ते गा क्षमा पांडवा गुण येथे पाचवा. तो स्वरा माझी असावा पंचमू जैसा. नदी वाकडी जरी वाहे, परी समुद्राकडेच जाये. जशी गोडी उसात राहे, ठासून अर्जुना. पडे विषम जरी जीवा, पण कल्याणकारी बरवा. तो आर्जवगा सहावा गुण येथे. जसे त्या माळ्याने झाडांसी पाणी देणे, मग फळते प्राप्त होणे अनिवार्य की. तैसे शास्त्र विधी आचरून ईश्वरा एक रूप होण. हे ध्येय जे असण ते ज्ञान गा. ज्ञानाची ऐसी जाण अर्जुना सातवा तो गुण. आता पाहूया विज्ञान काय आहे. सात्विक जे मन तयाने करता ते ध्यान. ईश्वरत्वी एकरूप होण विज्ञान की. हे विज्ञान बरवे गुणरत्न जे आठवे. आणि आस्तिक्य जाणावे गुण नववा. राजमुद्रा ती लागता, पदार्था चलनाची योग्यता. तैसे शास्त्रा देणे मान्यता आस्तिक्य आहे. आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे. तो नववा गुण जाणणे अर्जुना तू. एवं नवहि शमादिक गुण जे सकळीक. ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. ऐशा नव गुणांची खाण अर्जुना आहे ब्राह्मण. तो स्वयं प्रकाशी जाण सूर्य जैसा. चाफा चाफ्याने पूजिला, चंद्र स्वप्रकाशे उजळला. स्वयेची सुवासित जाहला चंदन जैसा. ऐसे गुण करून धारण कर्म करे ब्राह्मण. मग तया आत्मज्ञान दूर कैचे. आता जे क्षत्रियाचे कर्म अर्जुनासाचे. वर्णन ते तयाचे ऐकावे आता. जसा तो प्रभाकर नाही अवलंबून कोणावर. वाजसे साहस ते अपार सिंहाठाई. असा तो स्वतःहून अर्जुना जो हिम्मतवान. ओळखावा तो गुण शौर्य म्हणून. जसा सूर्य तो उगवता, नक्षत्रे जाती असता. तैसा शौर्याचा रावता क्षत्रिया ठाई. आपुलिया उत्तम गुणी
जगाचकित करणे, मनी भ्रांती नसणे तेज आहे. ऐसा भ्रांतीच्या पार, तो तेजाचा प्रकार आहे. गुण तो धीर तिसरा अर्जुना. पडले जरी आकाश, तरी भीतीचा नाही लवलेश. ऐशा मनाच्या त्या वृत्तीस धीर म्हणती. पाणी कितीही असो अफाट, त्यावर कमळ पाने पसरतात. जस आकाश ते वर असत कशाच्याही. कोणताही प्रसंग गुदरला, तरी जो स्थिर राहिला. म्हणती या गुणाला दक्षत्व अर्जुना. ते दक्षत्व गा चोख, जो गुण चौथा देख. आणि झुंज अलौकिक गुण पाचवा. जशी सूर्यफुलाची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे, तैसा हा शत्रू पुढे तयार युद्धा. कोणत्याही प्रसंगा त्याने धीटपणे सामोरे जाणे. समरांगणी पाठ दाखवणे न ठाऊक तया. हा क्षात्रवृत्तीतील पाचवा गुण. श्रेष्ठ अर्जुना सामर्थ्यवान, जशी चार पुरुषार्थाहून श्रेष्ठ ती भक्ती. जसे त्या वृक्षाने फुले फळे मुक्तपणे वाटणे, त्या गुणासी मी म्हणे उदारत्व अर्जुना. जसे चंद्राचे चांदणे घेणाऱ्याने इच्छेप्रमाणे घेणे, तैसे याने नाही न म्हणणे मागितल्या कोणी. ऐसे अर्जुना दान तयाचा सहावा गुण. विशाल हृदयाचं असण तयाचे ठाई. पोषुनी अवयवा फुले मग तयांचे भोग भोगले. तैसे वैभव त्याने वाढवले भोगासाठी. त्यासी नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठावो. तो गुणा माझी रावो सातवा येथे. ऐसे गुण ते सात तयाने केले आत्मसात. जसे शोभती त्या आकाशात सप्तर्षी अर्जुना. ऐसे सात गुण जयाच्या अंतरी असण. तोच अर्जुना जाण क्षत्रिय तू. क्षत्रिय नव्हे सामान्य नर, तो सात्विकतेचाही आगर. म्हणून मोक्षाचेही द्वार खुले त्याला. ऐसा सप्त गुणांनी युक्त तो पृथ्वी असे भोगत. अखिल ती सुख जात अंकित त्याच्या. ऐसे हे सात गुण जशी गंगाच केली धारण. ऐसा सागराहून महान क्षत्रिय अर्जुना. हे शौर्यादि गुण क्षत्रिया नैसर्गिक जाण. मग तैसेच कर्म घडण अनिवार्य की. आता वैश्याची ये जाती, जे उचित कर्मे असती. तयाची कथा ती ऐकावी पुढे. भूमी बीज नांगर हाच जयाचा आधार. करणे तो व्यापार वैश्य वृत्ती.
शेती करून जगणे, गाई म्हशी पाळणे, व्यापार तो करणे आवडे तया. ऐसे जयांचे जीवन, तया वैश्य तू जाण. वैश्यांचे ते गुण ऐकलेस तू. वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे तीन द्विजवर्ण, तयांची सेवा करण कर्म शूद्रांचे. ऐसे आपुल्या गुणाप्रमाणे जीवाने कर्म करणे, तया मी चातुर्वर्ण म्हणे अर्जुना माझ्या. इंद्रियांचे ते जैसे कर्म ठरलेले असे, चातुर्वर्णाचेही तैसे ठरलेलेच की. जसे ढगातून पडणाऱ्या पावसाने नदी मार्गे सागरी जाणे, तैसे वर्णाप्रमाणे कर्म करणे मोक्षदायी. ऐसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे, ते होऊ देणे आपैसे कल्याणकारी. तो गहन कर्म सिद्धांत जाणून त्याप्रमाणे कर्म करण, त्यातच आहे कल्याण अर्जुना माझ्या. आपल्या मालकीचे रत्न घ्यावे जोहऱ्याकडून पारखून, तैसे कर्म सिद्धांत जाणून करावे कर्म. जशी दृष्टी आहे आपले ठाई, पण प्रकाशावीण दिसत नाही, तैसे कर्म समजे वीण नाही मुक्ती अर्जुना. म्हणून आपल्या गुणानुसार जो आपला असे अधिकार, त्यानुसारच कर्म व्यवहार कल्याणकारी. आपल्याच घरातील ठेवा दाखवू शके जर दिवा, तर तो घेण्यात पांडवा कल्याणच की. तैसे स्वभावे नशिबी आले, जैसे शास्त्रात आहे वर्णिले, ते विहित कर्म आपुले आचरावे अर्जुना. आळस तो सांडूनी फलेच्छाती टाकूनी, मन प्राण अर्पूनी करावे कर्म. पाणी पडता प्रवाहात, पाण्यासोबतच असे वाहत, तैसे विहित कर्म करत रमावे कर्मी. अर्जुना जो या परी ते विहित कर्म करी, तो मोक्षाच्या द्वारी ठाके उभा. जे अकरणीय आणि निषिद्ध वाढवी अर्जुना भवबंध, तयाचा घेऊनी वेध टाळे तया. काम्य कर्म नसे इच्छित, कर्मकांडी नसे अडकत, स्वर्ग भोगादी नसती आवडत, तयाला अर्जुना. आपले नित्य कर्म तो फलेच्छा त्यागून करतो, म्हणून मोक्षास पात्र तो आपोआप. ऐसी शुभाशुभाची कल्पना, पाप पुण्याची ती धारणा, खुंटता अहम अर्जुना मोक्ष घडे. क्षण जो सकळ भाग्याचा, लाभ देण्या बा मोक्षाचा, उद्भवतो वैराग्याचा कल्याणदायी. ऐसे वैराग्य होणे प्राप्त, तीच कल्याणाची बरसात. वैराग्य प्रकटणे अंतरात मुक्तीदायी.